नमस्कार मंडळी, आज आपण पान मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत। हे पान मोदक बनवायला खूप सोपे आहेत आणि खूप टेस्टीही लागतात, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूयात। मी इकडे 7 ते 8 पान घेतले होते। ते अशा प्रकारे आपल्याला कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला कंडेन्स मिल्क घालायचं आहे। हे दोन्हीही आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। याची चांगली पेस्ट बनवायची आहे। त्यानंतर हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट पावडर आणि मिल्क पावडर हे दोन्हीही ॲड करायचं आहे। मी इकडे थोडासा फूड कलर ही वापरलेला आहे। जर तुम्हाला नसेल वापरायचा तर तुम्ही नाही वापरलात तरी चालेल। आता हे आपण मिक्स करून घेऊयात। हे बघा, मिश्रण आता बनवून तयार झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला स्टफिंग बनवायची आहे। त्यासाठी मी इकडे मिक्स कलरची बडीशेप घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता थोडंसं गुलकंद घालायचं आहे। जर तुमच्याकडे मिक्स कलरची बडीशेप नसेल तर तुम्ही दुसरी कोणतीही बडीशेप वापरली तरीही चालेल। आता हेही आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। यामध्ये जर तुम्हाला चेरी ॲड करायची असेल तर तुम्ही तेही करू शकता। दोन्ही मिश्रण तयार झाल्यानंतर याचे आपण आता मोदक बनवायला घेऊयात। मोदकच्या साच्याला आपण थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे एक चेरीचा तुकडा ठेवायचा आहे आणि जे आपण पानचं सारण बनवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। हे साईडनी घालायचं आहे। मध्ये अशा प्रकारे आपल्याला होल बनवायचा आहे आणि मधोमध जे आपण गुलकंद आणि बडीशेपचं मिश्रण बनवलं होतं ते घालून द्यायचं आहे। वरून आपण जे पानाचं मिश्रण बनवलं ते थोडंसं लावून द्यायचं आहे। अशा प्रकारे तुम्ही मोदक बनवून घ्यायचे आहेत। हे मोदक खूप छान लागतात, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून पहा। बघितलत ना, किती कमी वेळेमध्ये आणि कमी सामानामध्ये हे मोदक बनवून तयार झाले। हे वेगळ्या प्रकारचे पान मोदक तुम्ही ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा कसे वाटले ते। व्हिडिओ आवडला असेल तर दर तुझ्याच किचनला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।